चालू करा. लेट्स गेम बिगिन्स. टॉस जिंकला निकेश पाटील यांनी डोडो स्ट्रायकर्स संघासाठी आणि इन्व्हाइट केलं जिजा 11 संघाला. पहिली सलामीची जोडी पाहतोय राहुल धुमाल लेफ्ट हँडेड बॅटर आणि नॉन स्ट्रायकिंग वरती धीरज पाटील राईट हँडेड बॅटर. आकाश पाटील पहिल्यांदाच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील या मॅच मध्ये. राईट आर्म राऊंड विकेट 5 षटकांची लढत. सुपर 8 ची ही दुसरी लढत पाहतोय. मागचा मॅच सुपर प्लेअर बांधन या संघाने जिंकला आणि आता पाहतोय आपण दुसरी लढत आपल्या समोर आलंय. पहिलाच बॉल राऊंड विकेट. आकाशांचा पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. संधी उपलब्ध झालेली. वाट कॅच. गोल्डन डक्स रॉयल डक्सचा शिकार होत राहुल धुमाल. बॅक टू दी डगआउट. आलेला आहे 200 रुपयांचा कॅश प्राइज. 200 ना त्याचं नाव काय? अरे लिहितो ना तू कलेक्शन. तर पुढल्या चेंडूसाठी आकाश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा मोठा फटक्यासाठी गेला होता हा फलंदाज नव्याने आलेला स्वप्नील. ही गरज होती का कल्पेश? कारण की पहिल्या आधीच्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट, पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सावध पवित्रा घेणं गरजेचं होतं आणि अशा वेळी जोरदार फटका खेळण्यासाठी जाणं ही एक रिस्क नाही का? नाही, रिस्क तर आहेच, परंतु जर पाहायला गेला तर पॉवर प्लेचा षटक आहे हे माहिती आहे आणि त्यासाठी कदाचित हा शॉटला गेले असतील. आकाश पाटील पाहतोय डोडो स्ट्रायकर्स संघासाठी. यावेळी ओव्हर द विकेट स्वप्नील यांच्यासाठी आपण पाहतोय. पुढचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता प्रयत्न, परंतु हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. टाळ्यांचा वर्षाव आज आकाश पाटील यांच्या गोलंदाजीसाठी दिसतोय. आकाश आज चांगल्या लईमध्ये दिसतात. पहिल्या दिवशीचा हिरो होता. ज्यावेळी आपल्या संघाला 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती, त्यावेळी 10व्या विकेटसाठी आकाश पाटील यांनी ही मॅच जिंकून दिली होती डोडो स्ट्रायकर्स संघाला. त्यामुळं आज डोडो स्ट्रायकर्स संघ या मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय. हा, सातत्याने जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे आकाशची या स्पर्धेच्या दरम्यान. पुढला चेंडू आकाश पुन्हा एकदा आदळून टाकलेला चेंडू शॉर्ट ऑन पूल करत असताना आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक तैनात इथे सुद्धा घेतले झेल. सल फलंदाज होते फेल. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. की 4 मध्ये एकही धाव नाही आणि 2 विकेट आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे किती उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो अर्थातच डोडो स्ट्रायकरचा एक स्ट्रायकर्स आकाश. पुढला चेंडू इनसाइड आउटचा फटका. एक टप्पा घेऊन चेंडू सीमा पार. चौकार. मैदानाच्या बाहेर पाठवताना आपण पाहिला फलंदाज रोहित पाटील यांना. पुढचा बॉल यावेळी नो बॉल. लाऊड कॉल पाहतोय अंपायरचा.
आणि एक धाव थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. एक धाव, नो बॉल आहे म्हणजेच फ्री हिट येणार. पुढचा बॉल इथून गिअरअप करू शकतोय जिजा 11 संघासाठी, कारण 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि जर अशातच जर पाहायला गेलात ना तर इथून गिअर शेप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नो बॉल टाकला जातोय म्हणजेच आपण मोठी फटका मारून आपल्या संघासाठी एक पॉवर प्लेमध्ये जे टार्गेटनं जायचं आहे आपल्याला 10-12 धावांच्या, त्या धावांपर्यंत जाऊ शकतोय. शेवटचा बॉल असणार आहे मित्रांनो, उघडा डोले पहा, नेट आलाय फ्री हिट. येतोय 1 बाउन्स ओव्हर द बॉन्ड लाईन इनटू द फॅन्स. चौकार, 4 धावा. मीटिंग घ्यायची नाही आहे आपल्याला. बघा 20 मिनिटं फक्त 4 षटकांसाठी अलाव असणार आहेत. अन्यथा अंपायरच्या माध्यमातून जो टाइम लावलेला आहे 5व्या षटकात एक 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला फिल्डिंग करावा लागणार आहे. म्हणजे 4च फक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बॉन्ड लाईनवरती असणार आहे. त्याची नोंद घ्यायची आहे. यासाठी टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घ्यायची नाही, याची दखल डोडो स्ट्रायकर्स या संघाने घ्यायची आहे. एक षटक संपुष्टात आणि एका षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय बनलेली आहे ती 10. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ जेव्हा संपला होता तेव्हा धावफलकावर एकही धाव नव्हती. तिथे 2 विकेट पडल्या होत्या. नंतर रोहित पाटील आला, त्याने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळत असताना धावा वाढवण्याचा प्रयत्न दिसला. अशा वेळी पुन्हा एकदा पहा समोरच्या दिशेला फटका खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणू शकतो आपण. आणि अशा वेळी एक धावफलकावर वाढत असताना दिसेल. पुन्हा एकदा रोहित पाटील आणि धीरज पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 11. दुसऱ्या षटकात गोलंदाज मिहिर यांना पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज आहेत. पॉवर प्लेचं दुसरे षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळी लोअर फुलटॉसचा बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला बॉल फील्ड केला जातोय. एक मिड विकेटमध्ये आहे, एक लॉंगरमध्ये आहे. आणि जर पाहायला केलात ना तर निकेश आपण डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मिहिर असणार आहेत. आतापर्यंत 2 बॉल फेकून झालेत, 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बॉल फील्ड केला जातोय. 1 धाव कंप्लीट, धावसंख्येत 1 बदलाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या युवा गोलंदाजाने केले. 3 बॉल फेकलेत आणि 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. 4 बॉल 10 धावा रोहित पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिल्यात. त्यात आणखी भर करण्याचा प्रयत्न पाहतोय. बॅक टू द बॉल ड्राईव्ह स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय आणि तदनंतर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारची धाव नाही. 4 बॉल झालेत, उर्वरित 2 बॉल येणं शिल्लक असणार आहे. थोडं इंटेलिजंट क्रिकेट सुद्धा आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे मात्र मोठा फटका आलेला आहे. लॉंग ऑन रिजन मधून चेंडू होणार आहे सीमा पार आणि हा आलेला आहे जबरदस्त असा षटकार. धावसंख्या बनलेली आहे ती 19. मिहिर जबरदस्त गोलंदाजी करतोय, नवोदित खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगलं असं प्रदर्शन होत असताना परंतु एक षटकार आलाय. शेवटचा चेंडू असेल मिहिरचा. पुढला चेंडू आपण पाहतोय, व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा.
आपण पाहिला 7 चेंडूंचा सामना करत असताना त्यांनी एकंदरीत धाव बनवलेल्या आहेत त्या 22 आणि कल्पेश ना सर्व फटके पाहिले तर एकदाच आक्रमक होऊन फटकेबाजी केलेली नाही त्यांनी तर जे क्रिकेटिंगचे प्रॉपर शॉट असतात आताचा हा आपण षटकार पाहिला अगदीच कव्हरच्या डोक्यावरून मारलेला थोडासा रूम बनवला रूम क्रिएट केली जागा बनवली आणि तो फटका खेळून काढला त्याच्या आधी सुद्धा इनसाइड आउटचा एक फटका आपण पाहिला समोरच्या दिशेला एक षटकार मारला तो सुद्धा अप्रतिम आणि नेत्रदीपक फटकेबाजी त्याची एक कलाकारी पाहायला मिळाली एखादा कलाकारना चित्र काढत असताना त्याच्यामध्ये विविध रंग भरून ती कलाकृती ही मस्त आणि महत्त्वपूर्ण बनवत असते त्याच प्रकारची ही कलाकृती करत असताना हा क्रिकेटचा कलाकार रोहित पाटील आपल्याला मैदानामध्ये दिसतोय पुन्हा एकदा आकाश पाटील गोलंदाजी मार्गावरून यावेळी अगदी ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू सुरुवात चांगली करतोय आकाश स्पेलमधील दुसरा षटक पाहतोय अर्थातच आकाश यांच्या माध्यमातून षटक डिलिव्हर करण्यासाठी आकाश आलेत 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि जर पाहायला गेलात तर आकाश गोलंदाजी करत असताना आकाशांना या मॅचमध्ये चांगली कमालीचे कमबॅक आपल्या डोडो स्ट्रायकर्स संघासाठी करून द्यावा लागणार आहे कारण रोहित चांगल्या टचमध्ये आलेत परंतु यष्टांच्या मागे जर पाहायला गेलात ना तर मितेश पाटील प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न पाहतोय काल देखील मितेश पाटील याचा 10 चेंडू आणि 39 धावांची अटॅकिंग विस्फोटक अशी आपण पारी पाहिली आपल्या संघासाठी आणि यष्टीरक्षण करत असताना प्रत्येक बॉल अडवण्याचा प्रयत्न मितेश पाटील रघु यांचा आपण पाहतोय पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहतोय कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉल यांचा संपर्क होत नाही परिणामी डॉट बॉलची सांगता केली जाते या डॉट बॉलनं विचार करायला गेला तर स्कोर कार्डवरती कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहत नाही 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 27 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय पुन्हा एकदा यावेळी शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय वाईटसाठी फिल्डिंग रिव्ह्यू घेतला जातोय वाईटसाठी फिल्डिंग रिव्ह्यू घेतला जातोय मित्रांनो आपण अनुभवतोय असोसिएशन प्रीमियर लीग 2025 हे 6वं पर्व आणि आजचा हा तिसरा दिवस कालच्या 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि क्रिकेटचा हंगाम ज्या पद्धतीने सुरुवात झाला बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आणि मग येत्या दिवसात उद्या परवा देखील याच विभागात 2 ऑप्शन देखील आपण पाहणार आहोत मग एक उद्या पांडवादी प्रीमियर लीगचा ऑप्शन असणार आहे परवाच्या दिवसात जर पाहायला गेला तर राजाभाई प्रीमियरचा ऑप्शन असणार आहे येत्या 31-1-2 इट्स अ वाईट बॉल येथे 31-1-2 तारखेला राजाभाई प्रीमियर लीगची स्पर्धा येईल आपल्या भेटीला तदनंतर याच मैदानावरती 7-8-9 अशा तारखांवरती फेब्रुवारी महिन्यात पांडवदी प्रीमियर लीगचं देखील याच मैदानावरती आपण आयोजन पाहणार आहोत म्हणजे क्रिकेटचा हंगामाला सुरुवात झाल्यानंतर आता जर पाहायला गेलात ना तर खऱ्या अर्थानं चॅलेंज असणार आहे ते आपल्या क्रिकेट खेळाडूंसाठी की सुट्ट्या कशा टाकायच्या आपल्या ड्युट्या कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आणखी एक या विकेटचं पतन यावेळी आकाश यांना मात्र सफलता मिळते नक्कीच इथे मॅनेज केलेलं आहे ती झेल ठिकाणी आपण मॅनेज केला तो उत्तम असा झेल आणि आपण मॅनेजमेंटबद्दलच बोलत होतो कल्पेश तू की विविध अशा स्पर्धा दरम्यानच्या काळामध्ये निश्चितपणे 2 स्पर्धा आपल्यामध्ये होऊ घातल्यात अर्थातच पांडवदेवी प्रीमियर लीगची एक स्पर्धा आहे राजाबाई प्रीमियर लीगची स्पर्धा आहे आणि अशा या प्रीमियर लीगमध्ये आपले प्रत्येक खेळाडू सुट्ट्या कशा काढायच्या या विचारामध्ये निश्चितपणे असतो पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार आणि इथे पुन्हा एकदा वर गेलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र जबरदस्त झेल फलंदाज फेल बॅक टू दी पॅव्हेलियन
जिजा 11 या संघाचा कर्णधार याला बाद केलेला आहे आणि इथून मात्र आता सामना कसा वळणार आहे ते पाहायचं आहे आपल्याला. दरम्यान आपण पुन्हा एकदा चर्चा करत होतो मॅनेजमेंट बद्दल आणि आमचे साथी समालोचक सचिन दादा सुद्धा आहेत आणि ते म्हणत होते की आवड असेल तर सवड मिळते निश्चितपणे. आणि हे आज हे सगळ्यांना आवड आहे म्हणून तर सवड काढून सर्वजण शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवसाचा आढावा असतो त्यासाठी उपस्थित राहिलेले असतात सर्व खेळाडू. त्याच पद्धतीने आम्ही समालोचक सुद्धा कुठेतरी सगळेजण कामाला असतात आणि त्या कामामधून आपला आवडीसाठी वेळ काढत असतात आणि का नाही करावं. सर्वांनी हे आवडीसाठी वेळ काढणं गरजेचंच असतं. आणि अशा वेळी पुढला चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेतल्यानंतर चेंडू समोरच्या दिशेला घरंगळत जात असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होतंय. इथे धावसंख्येला 1 ने बढती होत असताना पाहायला मिळेल. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या तब्बल 29च्या आकड्यांपर्यंत. आतापर्यंत 4 विकेट गेलेल्या आहेत. कल्पेश शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. यावेळी हलक्या हातानं स्टेअर केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत जर पाहायला गेलात ना आकाश यांची जर मित्रांनो गोलंदाजीचं विश्लेषण करायला गेलं ना 15 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट अति महत्वाच्या आपल्या संघासाठी जमा केल्या ते आकाश पाटील यांनी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज पाहिलं ते मग अर्थातच मृदुल म्हात्रे आणि हर्षद पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि मागील जो डायव्हिंग झेल घेतला होता त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झाले. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती 30 धावा पाहतोय. जिथं 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा आपण पाहतोय जिजा 11 संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत ऐकूया डीजे CR. फटका आलाय परंतु त्याच्यावर धाव मिळणार आहे फक्त एकच. एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेनं स्कोरकार्ड वधारताना दिसेल. एका धावेनं 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. शेवटचे 2 षटक खेळण्यासाठी सज्ज पाहतोय जिजा 11 संघ. फारशा मोठ्या आशेनं आज या मैदानामध्ये उतरला होता. सकाळच्या सत्रात त्यांनी मॅच जिंकलाय. यावेळी डाऊन द लेग साइड आपण पाहतोय वेल जज वेल लेफ्ट. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रशांतजी बांदेवडेकर सर आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय प्रीतम पाटील कलबे. थर्ड पंच सुमित पवार. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकच धाव येईल. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एक धावेने डोडो स्ट्रायकर संघावरती आपण दडपण टाकू शकणार नाही. यासाठी निकेश तशाच पद्धतीने आखूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. कारण ज्या पद्धतीने धीरज यांचे फटके फिरले जातात ना जर मिड विकेट आणि लॉंग ऑनला जर टार्गेट केलं ना तर हेच फटके कदाचित षटकार देखील मिळताना दिसतील. पण ती जास्तीत जास्त स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न धीरज यांचा आपण पाहतोय. आणि अशातच मितेश पाटील सेफ हँड पाहतोय. बॉलच्या डाऊन मितेश पाटील रघु.
नंतरचा होणारा सामना असेल धनविन स्पोर्ट्स विरुद्ध किट 211. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे आहे. यावेळी पुन्हा एकदा लेग साईडला सातत्याने खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जागा चुकते का कल्पेश, तू चर्चा करत होता, जागा चुकते खऱ्या अर्थाने फटक्यांची. जर समोरच्या दिशेला टार्गेट केलं जागेमध्ये तर तिथून मात्र जास्त धावा येतील. परंतु आता आपण पाहतोय तर मागच्या दिशेला सातत्याने इथे फलंदाजी केली जात आहे, जिथून फक्त एकच धाव तुम्हाला मिळेल. यावेळी आता मात्र सरळ हाताने समोरला पुन्हा एकदा आकाश मात्र गेम चेंजर ठरतोय आपल्या संघासाठी. डोडो स्ट्रायकर या संघामधला एक स्ट्रायकर. निकेश यांच्या गोलंदाजीचा बघायला गेलात ना, या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, जिथे एक एक धाव जातात ना त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. त्यांना माहिती आहे एकच धाव जाईल, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपेरिमेंट करताना दिसत नाहीत ते. हे बघा पुन्हा एकदा यष्ट्यांच्या बागे मितेश पाटील आहेत. रघु एंटरटेनिंग प्लेअर आहेत, कबड्डी असो वा क्रिकेट, रघु इज एंटरटेन. सुपर 8चे सामने आणि जो थरार आपण पाहतो, कदाचित सुपर 8चे सामने सुरू झाल्यानंतर काही अंशी दबाव प्रत्येक खेळाडूच्या खेळीवर पाहायला मिळतोय. सुरुवातीचा पहिला सामना पाहिला, तिथे सुद्धा त्या पद्धतीचा दबाव 50च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. आताही आपण हा सामना पाहतोय, इथे सुद्धा पाहिलं ना तर 4 षटकामध्ये आतापर्यंत 35च धावा बनलेल्या आहेत. नाही, इथून आता शेवटच्या षटकाला जर सुरुवात होईल ना, गोलंदाज जतीन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अति वेग वाढवण्याच्या नादात हा वाईड +1 अशा 2 धावा समोरील संघ जीजा 11 संघाला गिफ्ट करून गेल्यात. कारण त्यांच्या धावफलकाचा विचार करायला गेला तर या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र वाढताना दिसेल. तो 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे टीम जीजा 11. अर्थातच स्ट्रायकरवरती आपण सचिन यांना पाहतोय. यावेळी स्लग हिट पाहतोय, परंतु समोर देखील अडसर उभा ठाकलाय. क्षेत्ररक्षक होता उभा आणि त्यांनी टिपलाय झेल आणि अखेर संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज आउट. सामना चालू आहे मित्रांनो. जीजा 11 आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करतोय डोडो स्ट्रायकर्स. आणि हा सामना जर डोडो स्ट्रायकर जिंकतोय तर अजिंक्य नागोटणेकर यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा इनर एज लागल्यानंतर आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय, त्याची चुकीला माफी नसणार आहे आणि अशाच रीतीने अजून एक एक्स्ट्रा स्वरूपातून धावून काढण्यात आलेली आहे. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 39च्या घरापर्यंत 39 पासून मोठा फटका खेळावा लागणार आहे. 4 चेंडू बाकी आहेत. चौकार किंवा षटकाराच्या शोधामध्ये असताना आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे तो संकेत राऊत. फुलटॉस होता, फुल टोलवण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होते सीमा पार आणि हा एक जबरदस्त चौकार. रोहित लारा पहिल्या दिवशी प्रलय इंजर्ड झालेत. एक गोलंदाज त्यांचा कमी झालाय. एकच धावील स्टंपवरती जंप मारली होती आणि तदनंतर त्यांच्या पायाला इजा झाली आणि तिथेच मात्र ते दुखापतग्रस्त झाले आणि त्यांना मात्र ही लीग सोडावी लागली. आणि आज रोहित यांच्या अनुपस्थितीमध्ये डोडो स्ट्रायकर्स आपले गोलंदाजांचा वापर करते. म्हणजे चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपण बोलू शकतोय डोडो स्ट्रायकर्स संघाची. नक्कीच
क्षमता ही प्रत्येक क्रिकेटरमध्ये असते, परंतु ती दाखवण्यासाठी एक व्यासपीठ हवं असतं आणि चान्सेस हवे असतात. असे चान्सेस निर्माण होतात. नवे नवे खेळाडू असतात ना, ते अशा पद्धतीच्या लीगमध्ये खेळतात. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो. 2 चेंडू बाकी आहेत मित्रांनो, 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44च्या आकड्यापर्यंत आणि एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर मात्र पुढील खेळाडूला चान्स मिळतो आणि तो मात्र त्या संधीचं सोनं करत असतो. आणि अशाच पद्धतीने आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस झालाय. पुन्हा एकदा अजून एक धाव घेणार आहे. इथे मात्र फसवणार आणि एक फलंदाज मात्र फसलेला आहे. अशा पद्धतीने एक धाव आणि एक विकेट. आतापर्यंत 45 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. जतीन म्हात्रे यांची गोलंदाजी आपण पाहतोय. पुढला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलेला, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे सुद्धा बॅक टू बॅक दुसराही फलंदाज बाद होत असताना शेवटच्या चेंडूवर. अशाच रीतीने धावसंख्या आपण पाहतोय तर जमलेली आहे ती 46 आणि जिंकण्यासाठी तब्बल 47 धावांचं आव्हान असणार आहे. मॅचचा टॉस साठी यायचा आहे. तिसरा सामना सुपर 8चा असणार आहे. किट्टू 11 आणि धनवीन स्पोर्ट्स. किट्टू 11 आणि धनवीन स्पोर्ट्स आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो, आहोत पुढील सामन्यासाठी. मी विनंती करतो चिरंजीव कृपया आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. आमच्या समवेत चिरंजीव सुद्धा जोडले जाणार आहेत. धनवीन स्पोर्ट चे कर्णधार पंकज आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक धडाकेबाज किट्टू 11चा कर्णधार सौरभ सुद्धा उपस्थित आहेत. दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे. फ्लिप केलंय, टेल मागितला होता किट्टू 11 संघाने, मात्र नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो धनवीन स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने. तर तुमचा सर्वप्रथमचा निर्णय काय असेल? तुम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आणि तुम्हाला माहिती आहे समोरचा संघ मातबर आहे. सौरभ स्वतः खूप छान अशी फलंदाजी करतो. तर सर्वात प्रथमची तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे की सौरभला बाद कसं करायचं. तर त्याच्यासाठी काय कोणत्या गोलंदाजावर तुमची ती भूमिका सोपवणार आहात? नक्की समोर चांगली टीम आहे. सौरभ सगळा खेळाडू चांगला आहे. तर कमीत कमी 50 मध्ये आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. 50 धावांपर्यंतचा टार्गेट रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि आपण पाहतोय सौरभ, पहिला जो सामना झाला सुपर 8चा त्याच्यामध्ये हितेशच्या संघाने 50 धावा बनवल्या, दुसऱ्या संघाने तो चेस केला आणि आताही जवळपास 47 धावांचं टार्गेट इथे उभं केलेलं आहे. म्हणजे 50च्या घरामध्ये टार्गेट इथे बनताना पाहिले आपण. तर 50च्या वर तुम्हाला झेपावं लागणार आहे. तर त्यासाठी काय तयारी आहे? तयारी अशी आहेत माझ्याकडून बॅट्समन. मी 55-60चा टार्गेट करेन. तर बॉलिंग लाईन पण आपली चांगली आहे आणि समोरची टीम पण स्ट्रॉंग आहे, त्यामुळे 55-60 मला मारायलाच लागतील. धन्यवाद. तुम्हा दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. तर धनवीन स्पोर्ट्स वर्सेस किट्टू 11 अशा दोन संघांमधला सामना पुढे होणार आहे. नाणेफेकीचा कौल धनवीन स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने लागलाय, त्यांनी स्वीकारलेला आहे. ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजी करत असताना आपल्याला किट्टू 11 हा संघ दिसणार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ओटी कपेश. पूर्वार्ध पहिला आपण आता उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. सुपर 8ची दुसरी लढत आपण जिथे
टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेता होता तो डोडो स्ट्रायकर्स संघासाठी निकेश पाटील यांनी आणि 46 धावा आतापर्यंत आपण पहिल्या 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहिल्या आणि आता 47 धावांचं उद्दिष्ट आणि 47 धावांचं उद्दिष्ट घेऊन पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय निकेश पाटील आणि रोहित पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे क्रॅश प्राईज हे डोडो स्ट्रायकर्स संघासाठी असणार आहे आणि अजिंक्य नागोटणेकर यांच्या माध्यमातून जर डोडो स्ट्रायकर्स हा मॅच जिंकतोय तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राईज देखील असणार आहे. मॅचला मित्रांनो सुरुवात होईल जिथं धावा बनवायच्या आहेत 47 आणि सलामीची पहिली जोडी आपण पाहतोय निकेश पाटील ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक वरती त्यांना साथ देताना आपण पाहू शकतोय लेफ्ट हँडेड बॅटर रोहित पाटील असणार आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड एक्सपिरियन्स असा गोलंदाज अर्थातच धीरज पाटील लेबी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल येईल. 47 धावा मॅचचा उत्तरार्धाला सुरुवात झालंय. दुसरा सामना सुपर 8चा थरार पाहतोय आपण असोसिएशन प्रीमियर लीग 2025. पहिला बॉल धीरज पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करायचा होता स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एका हातानंच बॉल अडवण्याचा प्रयत्न चेंडू डिलिव्हर करणं आणि तदनंतर फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं जेवढं आपण पाहतो तेवढं सहज सोपं नसतं. कारण मित्रांनो तुम्ही मैदानाच्या बाहेर कितीही काही म्हणा कोणासोबतही बसा परंतु एक्सपिरियन्स जर खेळाचा घ्यायचा असेल ना तर मैदानामध्ये उतरणं गरजेचं असतं. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल संधी उपलब्ध झाली होती ही मित्रांनो कॅच होती की मॅच होती. क्रिकेटमध्ये ऑलवेज म्हटलं जातं की पकडा कॅच आणि जिंका मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सुटलाय 2 धावा आल्यात. ही झेल सुटल्यानंतर निकेश पाटीलच्या चेहऱ्यावर इतकं मोठं खुदकन हसू आलं ना तर आता त्याचा बदला तो निश्चितपणे घेणार आहे. जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर पद्धतीने तो उपयोग घेत असताना आपल्याला निश्चितच दिसणार आहे. निकेश सारखा तडाखेबंद फलंदाज संघाचा कर्णधार त्याला जर सुरुवातीलाच बाद केलं असतं ना तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिजा 11 संघ या सामन्यामध्ये येत असताना दिसला असता परंतु ती संधी मात्र हुकलेली आहे. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतोय धीरज पाटील टू निकेश. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू होता. कड्या घेतल्यानंतर आपण पाहतोय चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. इथून सुद्धा 1 धाव मिळणार आहे. अशाच रीतीने धाव फलकावर धावसंख्या बनलेली आहे ती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. खऱ्या अर्थानं आपण दोन्ही सामन्यांचे जे स्कोअर बोर्ड पाहिले ना आधीच्या सामन्यामध्ये 50 आता 47 त्यामुळे पुढील होणाऱ्या सामन्यामधील खेळणाऱ्या संघांनी थोडी सावधानता नक्कीच बाळगलेली असेल. यावेळी लेटकटचा क्लासिक फटका पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सीमापार चौकार. बघा व्हॉलेंटियर्स आपल्या बाजूला जे रसिक प्रेक्षक ज्या लाल पट्ट्या आतमध्ये आहेत ना थांबवायचा आहे. व्हॉलेंटियर्स बघा लॉंगांच्या क्षेत्रात जे प्रेक्षक कोणतरी मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा धन्यवाद. आपणच लाल पट्ट्याच्या बाहेर व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षक वर्गाचं देखील. 4 धावा आल्यात. धीरज पाटील यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा षटकार. हा धावा अतिवेगानं. आता मात्र 13 धावांवरती धावफलक पाहतोय आपण. डोडो स्ट्रायकर्स इनसाइड आउट डाऊन दी बॉल फिल्डर परंतु यावेळी रोहित यांच्या माध्यमातून चूक होताना आपण पाहतोय. टाळ्यांचा शिट्ट्यांचा वर्षाव आपण अक्षरशः पाहतोय तो डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना बक्षिसांची देखील आपण वर्षाव आपण डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय विदाउट विकेट लॉस 14 ऑन अ स्कोर बोर्ड. दरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत सन्माननीय श्री उपेन अरविंद पाटील यांनी कृपया मंचावर यायचं आहे. असोसिएशन प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी पाटील आपणास त्यांच्या माध्यमातून विनंती करत आहेत की आपण कृपया मंचावर यायचे आहेत.
षटकाचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या आता जर पाहायला गेलात ना तर गरज असणार आहे ती तब्बल 33 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 47 धावांचं उद्दिष्ट आहे डोडो स्ट्रायकर्स संघाच्या धावफलकावरती. न्यू बॉलर मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतो इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. अर्थातच साक्षर पाटील युवा गोलंदाज आहे आणि साक्षर यांनी देखील कालच्या दिवसापासून चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी जिजा 11 संघासाठी केलेली आहे. त्यांना मात्र इथून कमबॅक करावं लागेल. आपल्या संघासाठी विकेटची कमाई करावी लागेल आणि विकेटची जर भूक भागवली ना तर जिजा 11 देखील कमबॅक करू शकतोय. साक्षर आलेत पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या षटकात पॉवर प्लेचं दुसरं षटक राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लाऊड अपील पाहतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं आपण पाहिलं होतं परंतु कोणत्याही प्रकारचा एज बॅटला लागला नव्हता. अर्थातच जर पाहायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर साक्षर यांच्या गोलंदाजीसाठी डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. तदनंतर प्रसाद राऊत स्वतः लॉंगांच्या क्षेत्रामध्ये येत आहेत आणि रोहित वाईडिस्ट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलसाठी सज्ज. सुंदर गोलंदाजी अचूक लाईन लेंथ वरती जो स्पॉट पकडल्याने मागच्या बॉलचा कॉपी बुक्का हा पाहतोय तो अर्थातच साक्षर यांचा बॉल. लागोपाठचे 2 बॉल त्याच स्पॉट वरती टाकलाय. तोच उचली तीच लाईन लेंथ तोच वेग दोन्ही वेळी कट शॉट करण्याचा प्रयत्न का पाहायला मिळाला तो अर्थातच फलंदाजी करत असताना निकेश पाटील यांचा दोन्ही बॉल डॉट आलेत. यावेळी हाफ ट्रॅकर होता त्याला पुल करायचा प्रयत्न पाहतोय परंतु 1 बाउन्स जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमारेषा पार. चौकार 4 धावा. एकदा स्क्वेअर कट करत असताना पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल होते एका धावेसाठी. धावसंख्येत एकने बदलाव झाल्यानंतर जर पाहायला गेलात ना तर 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात जिथं साक्षर पाटील गोलंदाजी करतोय परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 47 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थातच डोडो स्ट्रायकर्स. साक्षरची गोलंदाजी बघितली ना कल्पेश तर त्याच्याकडे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आहे ती आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो. परंतु इथे मात्र कलाकारी दाखवत असताना निकेश पाटील चेंडू होतोय लॉंग ऑन सीमारेषा बाउंड्री बाहेर. षटकार. पुन्हा एकदा टॅप करत असताना जर पाहायला गेलं तर षटपॉइंटच्या क्षेत्रात बॉल फीड केला जातोय. प्रत्येक षटकारासाठी हर्षल पाटील मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे डोडो स्ट्रायकर्स संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि मैदानामध्ये जर पाहायला गेलात ना तर धावफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 13च्या करंट रन रेटनं 26 धावा. आता मात्र जर पाहायला गेला तर दुसऱ्या बाजूने येणारे 3 षटक आणि 7च्या आस्किंग रेटनं बनवायच्या आहेत त्या 21 धावा. 26 धावा बनलेले आहेत म्हणजे 26 धावा बनत असताना एकही विकेट नाहीये. आपण सुरुवातीपासूनच पाहिलं की निकेश पाटीलला 2 जीवदान मिळालेले आहेत. त्यांनी तब्बल 12 चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्यात आणि 2 जीवदान. आता हा जीवदान मिळाल्यानंतर त्याने धावा तर बनवल्यात परंतु जिजा 11 या संघाला धोक्याची सूचना दिलेली आहे की मला माझी झेल सोडलीत ना तेव्हा मात्र मी धमाकेदार खेळी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आणि तीच खेळी त्याने सातत्याने करून दाखवलेली आहे. आता पुन्हा एकदा पाहावं लागणार आहे की जिजा 11 संघाने की कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आणि कशा प्रकारे निकेश पाटीलचा झंझावात हा रोखला जाणार आहे. पुढला चेंडू नवीन गोलंदाज चैतन्य पाटीलचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू होतोय लॉंग ऑन सीमा रेषा बाउंड्री बाहेर. घणघणीत षटकार. Another one. परंतु यावेळी एकच धाव पाहतोय निकेश यांच्या बॅट मध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलात ना मित्रांनो 14 बॉल डिलिव्हर झालेत आणि 14 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रोहित पाटील. कारण 14 बॉल
फेस केले ते निकेश पाटील आणि 33 धावा त्यांच्या धावफलकावरती पाहतोय. म्हणजे निकेश पाटीलच्या टोटल धावा बनल्या 33, संघाची धावा बनलेली आहे 33 आणि जेवढे चेंडू खेळले ते सुद्धा निकेश पाटीलनेच खेळलेले आहेत. रोहित पाटील नॉन स्ट्राईकला फक्त बघून मजा बघतायत की निकेश पाटील कशा प्रकारचे खेळ खेळतोय. म्हणजे तो एक अगदी जवळचा प्रेक्षक बनून राहिलेला आहे निकेश पाटीलची खेळी पाहण्यासाठी. पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालाय चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम लेबी, आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने काऊ कॉर्नर रिझन मध्ये इथं मात्र पकडला जाणार आहे आणि अशाच रीतीने निकेश पाटील डगआउटच्या रस्त्याला. स्ट्रायकर्स हा संघ आहे ना या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने एंटरटेन करताना दिसला. कारण की त्यांचा पहिला सामना होता, तू म्हणलास की 10 विकेट बाकी असताना 19 धावा बनवल्या 10व्या विकेटने शेवटच्या षटकामध्ये. आणि तशाच रीतीने काल दुसरा सामना सुद्धा त्यांचा तसाच होता. म्हणजे सामना फसला होता. अशा वेळी मितेश पाटील मैदानामध्ये आला आणि त्याने धडाकेबंद फलंदाजी करत असताना आपला सामना जिंकून दिला होता. तोच मितेश पाटील अर्थातच रघु. म्हणजे क्षेत्र कोणतेही असो, क्षेत्र कबड्डीचं असो किंवा क्रिकेटचं असो, सगळ्या बाजूने चांगला परफॉर्मन्स देतो आणि लोकांचं एंटरटेनमेंट सुद्धा करत असतो. असाच रघु आपल्याला स्ट्राईककडे बॅटिंग करत असताना दिसणार आहे. त्याला मात्र मारा करण्यासाठी चैतन्य पाटील हा चेंडू पाहतोय आपण. लिडिंग एज घेतल्यानंतर मागच्या दिशेला घरंगळत चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. इकडून धाव येणार आहे फक्त एक, आणि एका धावेने धावसंख्येचा आलेख पुढे सरकत असताना धावा जाऊन पोहोचणार आहेत 34च्या आकड्यांपर्यंत. 47 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो. टार्गेट आणि आता बनलेल्या धावा यामधील जे अंतर आहे ना ते खूप कमी प्रमाणात राहिलेले आहेत. आणि षटकांचा आपण आढावा घेतला ना तर अजूनही या षटकानंतर 2 षटकं बाकी आहेत. पुढचा बॉल चैतन्य. यावेळी बॉल फसला जातोय. बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याच्या नादात जर पाहायला गेलात ना तर हा झेल सुटला गेलाय. जवळजवळ 3 खेळाडू झेल टिपण्यासाठी आले होते. जर बॅकअप मिळाला असता ना तर कदाचित हा झेल सुटला असता. चैतन्य पाटील झेल घेण्यासाठी स्तब्ध होते, परंतु त्याच वेळी दुसऱ्या 2 खेळाडूंनी बॅकअपसाठी तयार राहणं गरजेचं होतं. जर ते तयार असते ना झेल घेण्यासाठी, ज्यावेळी चैतन्य पाटील यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला ना दुसरे 2 खेळाडू हे तयार नव्हते, अन्यथा हा झेल देखील झाला असता. निश्चितपणे इथे जर बॅकअप मिळालं असतं ना तर मितेशला बॅकअप करावं लागलं असतं. पण तसं काही घडत असताना आपल्याला दिसत नाहीत. कारण की इथे भरपूर अशा घडामोडी घडल्या आणि अशातच एक धावसंख्या सुद्धा येत असताना आपल्याला दिसले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35च्या आकड्यांपर्यंत. आता मात्र आले रोहित पाटील. खूप वेळानंतर रोहित पाटीलला पहिला चेंडू फेस करायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. जवळपास 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तेव्हा खेळताना आपल्याला दिसणार आहे तो रोहित पाटील, डावखुरा हाताचा फलंदाज. चेंडूकडे जाऊयात. यावेळी पहिला चेंडू रोहित खेळत असताना तो मात्र स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद होतोय आणि दिसणार आहे परतणाऱ्या पावलांमध्ये. षटक पाहिलं, सुरुवातीच्या 2 षटकामध्ये ताबडतोब अशी फलंदाजी आपल्याला निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर 3रा षटक घेऊन आला तो मॅन फ्रॉम लेबी चैतन्य पाटील आणि त्याने अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवलेली आहे कल्पेश. पहिल्या चेंडूवर जरूर त्याने षटकार काढला, तदनंतर मात्र बाद केलं ते निकेशला. आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता रोहित, त्याला सुद्धा म्हणजे सलामीची जोडी परतणाऱ्या पावलांमध्ये पाठवण्यासाठी चैतन्याचा मोलाचा वाटा या संघामध्ये राहिलेला आहे. युवा गोलंदाज आहे, परंतु कालच्यापासून आपण बोललो की हा चर्चेचा विषय आहे आणि ज्या पद्धतीने त्याची बॉलिंग ॲक्शन आहे आणि जो वेग आहे ना येत्या 2 वर्षामध्ये या चैतन्य
पाटीलचा वेग अति असणार आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे. परंतु तो चैतन्य पाटील याच्याविषयी अचूकता एकदम बॉलिंग लाईन आणि लेंथ मध्ये जर पाहायला गेलात ना आणि तेवढाच वेग देखील येत्या 2 वर्षामध्ये त्याचा वाढताना दिसणार आहे. 12 बॉल आणि 12 धावांची गरज असताना जर पाहायला गेलात ना तर पुन्हा एकदा साक्षर यांना इन्व्हाइट केले गेले बलिंगदाजीसाठी. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय प्रथमेश वाघ न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मितेश पाटील रघु. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावा टीम डोडो स्ट्रायकर्स या संघासाठी. षटक क्रमांक 4 साठी साक्षर आपल्याला दिसणार आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट घेतोय धीम्या धीम्या पावलांनी पुढे आले. अशा वेळी रघुने पुन्हा एकदा उंच उडवलेला चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येत असताना टिपलाय झेल. फलंदाज होतोय फेल. रघु बॅक टू दी पॅव्हॅलियन. गरजेचं आहे. भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणायचे ना की लो एम इज अ क्राईम. मोठी स्वप्न बघा, छोटी स्वप्न बघू नका. तसं मोठी स्वप्न इथल्याही खेळाडूंनी पाहायला पाहिजे आणि त्या मोठ्या स्वप्नांच्या दिशेने झेप घ्यायला पाहिजे. ती झेप घेत असताना इथे गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अगदी धावपळ करतोय. चेंडूला जजमेंट मात्र करता आलं नाही. त्याला अक्षरशः धावपळ करतोय. असं वाटत होते की पंच आणि क्षेत्ररक्षक पकडापकडीचा खेळ खेळतात की काय, असंच काहीच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कल्पेश पाहायला मिळाले. आकाश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. 2 धावा पहिलाच बॉल फेस करत असताना आपण धावफलकावरती पाहायला गेलात. धावसंख्येत आता जर पाहायला गेलात ना तर 37 धावा, जिथं 47 धावांचा पाठला करतोय तो टीम अर्थातच डोडो स्ट्रायकर्स. आणि आता येणारे 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी डोडो स्ट्रायकर्स संघाला गरज असणार आहे ती 10 धावेंची गरज असणार आहे. या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, परंतु इथून जिजा 11 संघाला जर काय करायचं असेल ना तर डॉट बॉल आणि मदतीला विकेट देखील घ्यावं लागणार आहे. तरच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर हा संघ कमबॅक करू शकतोय. परंतु कमबॅक होईल का की पुन्हा एकदा पाहायला गेला तर एकच धाव पाहतोय ती आकाश पाटील यांच्या बॅटमधून जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रत्येक बॉलवरती एक धाव जरी येत असली तरी इथून देखील ही मॅच डोडो स्ट्रायकर्स संघ फसू शकतोय. परंतु इथून जर मॅच फसवायची असेल, जिजा 11 संघाला कमबॅक करायची असेल ना तर 1 विकेट आणि 1 डॉट बॉल महत्वाचा असणार आहे. जो रन ऑन अ बॉल आपण पाहिजे ना तो जर फरक काढायचा असेल भरून तर 1 विकेट 1 डॉट बॉल. यावर देखील चपराक मारण्याचा प्रयत्न. डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फीड केला जातो. एकच धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र जशा पद्धतीने निकेश पाटील मैदानाच्या बाहेर झालेत ना आता मात्र धावा मात्र महाग व्हायला लागल्यात. एक धाव मात्र काट्याप्रमाणे वाटायला लागली. ज्या पद्धतीने काटा टोचतो ना तशा पद्धतीची एक धाव दोन्ही संघांसाठी अति महत्वाची बनली आहे. 39 धावा झाल्यात आणि येणारे 8 बॉल शिल्लक, 8 धावांची गरज. अशा या काटेरी वाटेवरून मात्र आकाश आणि प्रथमेशला चालावं लागणार आहे. हा चेंडू मात्र पाहतोय. हा चेंडू पहा वाईडच्या स्वरूपातून. आता जे आव्हान दिलेलं आहे ना 47 धावांचं आव्हान, ते अशा पद्धतीचे वाईडचे चेंडू टाकून त्या आव्हानाला कमी करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय तो अर्थातच साक्षर पाटील. इथे साक्षरला चांगले चेंडू हाताळावे लागणार आहेत कारण की आता आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ त्याच्याही बाकी असताना फलंदाजीसाठी प्रथमेश हलकासा कट केलाय. पॉइंट रिजन मधून आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे मात्र 1 धाव आपल्याला मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 41 पर्यंत. 41 धावा झाल्यात म्हणजे 6 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 41 धावा स्कोरिंग शॉटसाठी जातील की 1 धाव हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न. शॉट पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते. कॅचसाठी जाणं गरजेचं होतं म्हणजेच कदाचित ही मॅच 6 बॉल 6 वरती आली असती. आता 1 धाव ऍड झाली म्हणजे धावा पाहतोय 42 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मित्रांनो 42 धावा स्कोर कार्डवरती आपण अनुभवतोय. आतापर्यंत 3 विकेटच्या मोबदल्यात बाजवणाऱ्या फलंदाजांचा जर विचार करायला गेला तर निकेश पाटील, रोहित पाटील आणि
मितेश पाटील रघु हे बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं होतं आणि आता मैदानामध्ये ही खिंड लढवण्याचा काम करतोय तो म्हणजे प्रथमेश वाघ आणि दुसऱ्या बाजूने त्यांना साथ देतोय तो आकाश पाटील मेडेखार, त्याने गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी महत्त्वाचे 4 विकेट देखील जमा केले होते. तेच आकाश पाटील फलंदाजी करतात, परंतु आता बनवायचे आहे ते येणाऱ्या 6 बॉलमध्ये 5 धावा, परंतु ही मॅच देखील फसताना दिसू शकते. परंतु या मॅचमध्ये जर काही करायचं असेल तर आत्ता मात्र जिजा 11 संघाचं भवितव्य कोणाच्या हातात असेल ना तर ते म्हणजे राहुल धुमाल या गोलंदाजांच्या हातामध्ये. राहुल आलेत लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. समोर आहेत आकाश. डोडो स्ट्रायकरने अशा पद्धतीने सुरुवात केली होती ना की जे वाटत होतं की 4थ्या षटकापर्यंत डोडो स्ट्रायकर हा सामना विजयी होईल, परंतु तसं चित्र काही घडत असताना आपल्याला दिसलं नाही. मित्रांनो, हाच क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता अनसर्टन्टी भरलेली आहे आणि अशाच रीतीने पहिल्या चेंडूवर हलकेसे कट करत असताना गली रिजनमधून 1 धाव येईल. धावफलकावर धावसंख्या वाढत असताना दिसणारे समीकरण आपण पाहणार आहोत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. 5 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या तब्बल 4. आणि राहुल धुमाळ, इथे राहुल धुमाळला काहीतरी जादूगिरी करावी लागेल, जादू करावी लागेल, तेव्हाच कुठे हा सामना त्यांच्या बाजूने झुकत असताना आपल्याला दिसेल. जिजा 11 हा संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमधून आपल्याला पाहते आणि डोडो स्ट्रायकरचे 2 स्ट्रायकर फलंदाजाच्या भूमिकेमधून. पुढला चेंडू खोलवर टप्पा, इथे विकेटची संधी. अरे नाहीये, चुका केल्या जातात. अशा पद्धतीने जर तुम्ही अशा क्षणी चुका केल्यात ना तर त्या चुकांना दुरुस्त सुद्धा आपण करण्याची संधी तुम्हाला मिळणार नाहीये. अशा वेळी पाहतोय 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या बाजूने थ्रो कलेक्ट केला नाही. राहुल धुमाळ यांनी थ्रो एक्स्ट्रा गेला आणि अशाच रीतीने जिथे 1 धाव जाणार होती ना तिथे मात्र 2 धावा जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र समीकरण पहा मित्रांनो काय बनले. चेंडूची संख्या शिल्लक आहे ती अर्थातच 4 आणि धावांची संख्या शिल्लक आहे ती 2. 4 चेंडू 2 धावांची गरज असताना डोडो स्ट्रायकरचा संघ आकाश पाटील, आपण आधीपासूनच या खेळाडूची चर्चा करत होतो, याने खूप असे सामने कठीण परिस्थितीतून बाहेर आणताना सुद्धा पाहिले आणि अशाच वेळी आकाश पुन्हा एकदा मैदानामध्ये उपस्थित आहे. अगदी पिचवरच मारा करण्याचा प्रयत्न, यावेळी आकाश मात्र बाद होतोय परतणाऱ्या पावलांमध्ये. बॅक टू दी डगआउट. ते 8 बॉलचा विचार करायला गेलात ना कोणत्याही प्रकारचा स्कोरिंग शॉट मारण्याचा प्रयत्न डोडो स्ट्रायकरचा पाहायला मिळाला नाही. हे कितपत योग्य आहे? आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपल्याचा ॲबिलिटी आहे, आपल्यात पॉवर आहे. जर मोठा फटका मारता तर आपण मॅच लवकर फिनिश करू शकतोय, परंतु आता 3 बॉलमध्ये 2 धावा, मॅच फसू शकते. क्रिकेटमध्ये ना एक आक्रमक पवित्रा असतो आणि एक सावध पवित्रा असतो. त्यापैकी सावध पवित्रा पत्करलेला दिसलाय डोडो स्ट्रायकर्सचा संघ शेवटच्या काही षटकांमध्ये, परंतु तो सावध पवित्रा त्यांच्या अंगलटी येत असताना पाहायला मिळत आहे. कारण की 3 चेंडू बाकी आहेत, धावा बनवायच्या आहेत त्या 2. अशाच वेळी मागच्या चेंडूवर आकाश बाद झाला, परतणाऱ्या पावलांमध्ये दिसला नवीन खेळाडू मैदानामध्ये. त्याने मात्र मोठा फटका आणि हा असेल विजयाचा षटका. डोडो स्ट्रायकर विजयी होते. अभिनंदन. खूप सारे रंग भरताना आपण पाहिलं, परंतु या मॅचचा जर विचार करायला गेला तर मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि 33 धावा 5000. ओके ओके, आणि त्यांचं 800 आणि हे 1000 कंप्लीट आहेत. 800 4 षटकारांचे 800. या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर बरीचशी बक्षिसं लागली होती.